पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया 23 डिसेंबरपासून सुरू होणार आहे। त्याची तयारी म्हणून उमेदवार पालिकेच्या शहर व हद्दवाढ कर संकलन विभाग, गौसू विभाग, मक्तेदार नसल्याचा दाखला, मंडई विभाग, नगर अभियंता, भूमी मालमत्ता विभाग, शौचालय असल्याचा दाखला आदी पालिकेच्या विविध विभागातून ना हरकत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक करण्यात आले आहे। नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी केवळ 3 दिवसांचा कालावधी देण्यात आला असून या मर्यादित कालावधीत सर्व आवश्यक प्रमाणपत्रे मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी पालिका प्रशासकीय इमारतीत दिसून येत आहे। पण प्रशासकीय अधिकारी जागेवर नसल्याने उमेदवारांची अडचण निर्माण होत आहे। यावेळी उमेदवारांनी एक खिडकी पद्धतीने सर्व ना हरकत प्रमाणपत्रे मिळवण्याची व्यवस्था पालिका आयुक्तांनी करावी अशी मागणी करण्यात आली। सार्वत्रिक निवडणुका आहेत, 15 जानेवारीला डिक्लेअर झालेल्या आहे। पण या ठिकाणी ज्या महानगरपालिकेचे फॉर्म भरण्यासाठी महानगरपालिकेच्या नगरसेवकाचे फॉर्म भरण्यासाठी जे काही 6 एनओसी मागितलेले आहेत ते 6च्या 6 एनओसीया खरं तर एका ठिकाणी सगळे टेबल लावले पाहिजे आणि सगळ्या त्याच ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने होते किंवा ऑनलाईन पद्धतीने होते। काही ठिकाणी तिथं अर्ज द्यायला गेले की आम्ही ऑनलाईन घेणार आहोत अशा पद्धतीचे ते अधिकारी सांगतायत। विशेष म्हणजे महत्त्वाचं सांगायचं म्हटलं तर आता हे 5 सगळ्या खालीवर जे काही डिपार्टमेंट आहेत 6 डिपार्टमेंट, त्या 6 डिपार्टमेंटच्या प्रत्येक डिपार्टमेंटला जाणं, त्या ठिकाणी सगळं प्रत्येक जे काही इच्छुक उमेदवार आहेत त्यांचं खूप तारांबळ होत आहे। मी आयुक्तांना विनंती करतो त्यांनी ऑफलाईन का ऑनलाईन अशा पद्धतीची व्यवस्था काय त्या बाबतीत खुलासा करावा। सगळे जे काय 6च्या 6 एनओसी आहे ते 6च्या 6 टेबल एका ठिकाणी त्या मांडाव्यात आणि जेणेकरून त्या इच्छुक उमेदवारांची गैरसोय म्हणजे होणार नाही अशा पद्धतीचे मी विनंती करतोय आणि आयुक्तांनी यावर खुलासा लवकरात लवकर देऊन त्या लोकांची गैरसोय दूर करावी अशी विनंती करतो। भरायला आले 1 तास झालाय मी इथं फिरते, पण वरचे काही मंडलाधिकारी काही तर नाही आहेत। आम्ही सगळीकडे फॉर्म दिलाय पण त्यांच्यामुळं आम्हाला उशीर खूप होत आहे आणि जास्त पण शनिवार असल्यामुळं जास्त काही गर्दी तर नाही आहे, पण ते जागेवर नाही आहे त्यामुळं आम्हाला खूप उशीरचा मला सामना करावा लागला आम्हाला आज। प्रमाणपत्रांसाठी ऑनलाईन सुविधा सुरू केल्याची घोषणा केली पण ती साईट अद्याप कार्यान्वित नाही। पालिका निवडणुकीत नामनिर्देशन पत्र भरण्याकरता पालिका प्रशासनाकडून 6 ना हरकत प्रमाणपत्र घेणं आवश्यक आहे असे अट तिथे घातली आहे आणि नामनिर्देशन पत्रासोबत ते जोडणं बंधनकारक आहे। पण पालिका प्रशासनाकडून ते नामनिर्देशन पत्रासाठी जोडणाऱ्या आवश्यक ना हरकत प्रमाणपत्र घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांची गर्दी दिसते आहे, पण कार्यालयामध्ये कोणीही अधिकारी दिसत नाही। पालिका आयुक्तांनी एक खिडकी योजना पद्धतीनं जर का ना हरकत प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था केली तर नक्कीच इच्छुकांची होणारी तारांबळ थांबेल। ब्रेन न्यूज करता यासिन शेखसह मी नितीन पात्रे।